मी ॲडव्होकेट दीपक आगवण. सध्या माझं वय 81 आहे आणि मी सेल्स टॅक्स डिपार्टमेंटमधनं डेप्युटी कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स या पदावरनं जवळजवळ 22 वर्षापूर्वी निवृत्त झालो. अच्छा. आणि सेवानिवृत्तीनंतर विशेषतः तब्येतीकडे जास्ती लक्ष द्यायचं ठरवलं. माझ्या असं लक्षात आलं की मला GERD नावाचा एक प्रॉब्लेम आहे आणि त्यात काय व्हायचं की जे खाल्लेलं असायचं ते असं पोटातनं वरती आल्यासारखं वाटायचं. म्हणजे साधारणतः इथपर्यंत असं ते आणि अडकल्यासारखं वाटायचं. मग मी डॉक्टरांकडे गेलो. त्याला हायतल हर्निया पण म्हणतात. अच्छा. आणि डॉक्टरांकडे गेलो, ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी माझी ट्रीटमेंट केली, काही औषधं वगैरे दिली आणि मी साधारणतः 6 महिने ती औषधं घेतली आणि खूप बरं वाटलं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर हा त्रास जवळजवळ 8 वर्षानंतर परत सुरू झाला असं मला वाटलं. रिकरिंग झालं. रिकरिंग झाला आणि त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आता ॲलोपॅथीशिवाय दुसरी जर कोणती पॅथी असेल तर त्याचा उपयोग करायचा. आणि माझ्या एका नातेवाईकांनी डॉक्टर पथे साहेबांचं नाव मला सुचवलं आणि ते नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ आहेत आणि हा जो विषय आहे त्याच्यावर ते चांगला उपचार करू शकतील असं सांगितल्यामुळे मी त्यांना भेटायला आलो. डॉक्टर साहेबांनी मला हे सगळं समजावून सांगितलं आणि जवळजवळ खात्रीच दिली की नॅचरोपॅथीच्या उपायांनी हा जो प्रॉब्लेम आहे हा समूळ नष्ट होऊ शकेल. म्हणजे ॲलोपॅथीनी पण तो नष्ट झाला, पण टेम्पररी पिरियड करता 7-8 वर्षाकरता नष्ट झाला. डॉक्टर साहेब असं म्हणाले की नॅचरोपॅथीनी हा नेहमीकरता नष्ट होईल. याशिवाय जे इतर प्रॉब्लेम्स आहेत शरीरामध्ये, डोळ्याच्या खाली थोडंसं काळसरपणा आला होता किंवा थोडी शिथिलता वाटत होती, तर ती देखील या नॅचरोपॅथीच्या ट्रीटमेंटमुळे कमी होऊ शकेल आणि शक्य झालं तर नष्ट होऊ शकेल असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे मी त्यांच्या या सल्ल्याने प्रभावित झालो आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. ते असं म्हणाले की ही ट्रीटमेंट साधारणतः 11 दिवसांची राहील आणि आवश्यकता असेल तर मग 2-4 दिवस ती वाढवता येईल आपल्याला. मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही आणि मी दुसऱ्या दिवशीपासून ट्रीटमेंट सुरू केली. आज 11 दिवस संपलेले आहेत आणि मला खूप बरं वाटलं या ट्रीटमेंटमुळे. डॉक्टर साहेब स्वतः ही ट्रीटमेंट देतात आणि काही विशिष्ट प्रकारचं पाणी वगैरे ते प्यायला देतात. घरी करायला त्यांनी काही आसनं शिकवली, काही प्राणायामाचे प्रकार पण शिकवले आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की ही आसनं आणि हे प्राणायामाचे प्रकार हे नेहमी करता केले तर तुमच्या प्रकृतीत डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट होऊ शकेल. याच्याशिवाय त्यांनी असं सुचवलं की मुळ्याच्या पानांचा रस हा 21 दिवस जर घेतला तर शरीरातली जी न्यूनता आहे, कमतरता आहे ती नष्ट होऊ शकेल. लिव्हर करता पर्टिक्युलरली. याच्याशिवाय त्यांनी गेहूं के जवारे जे असतात, वीटग्रास, तर त्याचं पण एक पॅकेट आम्ही घेतलं त्यांच्याकडनं आणि ते देखील सुरुवातीला मी दिवसातनं एकदा घेत असे. आता त्यांनी सांगितलं की दिवसातनं 2दा घ्यायचं आणि ते 3-4 महिने घ्यायचं असं त्यांनी सुचवलं आणि मला खूप चांगला इफेक्ट मिळाला. इथे देखील आल्यानंतर त्यांची सौजन्याची वागणूक जी आहे तिने मला खूप इम्प्रेस केलं. काहीही आपल्या मनात प्रश्न असले, साधारणतः शारीरिक व्याधींवरचे प्रश्न किंवा इतरही प्रश्न, तर त्यांची फार चांगल्या रीतीने त्यांनी उत्तरं दिली. आणि एक डॉक्टर आहेत असं मला न वाटतं. माझा लहान भाऊ आहे आणि एखाद्या घरातल्या पुरुषाला आपण काही प्रश्न विचारून जसं आपण समाधान करून घेतो तसं मी त्यांच्याकडनं माझ्या प्रश्नांचं समाधान करून घेतो आहे. या 11 दिवसाच्या पिरियडमध्ये मला खूप बरं वाटलं आणि अजून 3-4 दिवस झाल्यानंतर मला अगदी खात्री आहे की नक्कीच माझा हा जो प्रॉब्लेम होता तो दूर होईल. नॅचरोपॅथीवरचा माझा विश्वास वाढत गेला आहे आणि मी असं ठरवलं आहे की माझ्या इतर मित्रांना, काही मित्रांना मी सांगितलं पण आहे, ते डॉक्टर साहेबांना कॉन्टॅक्ट करतील आणि याचा प्रचार करायचा की लोकांचा विश्वास साधारणतः ॲलोपॅथीवर जास्ती आहे, पण लोकांना हे लक्षात आलं की ॲलोपॅथीचे काही दुष्परिणाम पण आहेत. तर त्यांना सांगून आणि माझे स्वतःचे अनुभव देखील लोकांना सांगून जास्तीत जास्त नॅचरोपॅथीचा प्रचार करण्याची माझी भूमिका आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि ज्या
पद्धतीने आपण व्याधीला उपचार दिले आहेत किंवा करत आहोत. शेवटच्या फेजमध्ये आहोत. पुढचे जे घरगुती काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आता लावून घ्यायच्या, नक्कीच नक्की की जेणेकरून शरीरातली ही व्याधी हळूहळू कमी होईल कमी होईल. आणि कदाचित नष्ट पण नष्ट होऊ होईल. शकेल Yes. याची मला खात्री आहे. नॅचरोपॅथीमुळे फार चांगले इफेक्ट्स आणि नॅचरोपॅथीचा प्रचारच मी आता ठरवला आहे करायचा. धन्यवाद तुमचे. चला, थँक्यू. ओके.